हर हर महादेव. आज दिनांक 25 मे 2026. आपल्या चारधाम यात्रेतील 14वा दिवस. सुंदर अशी सकाळ होती. या सकाळी कोपर या गावातील मंदिरामधून स्नान वगैरे करून आपली पूजा अर्चना उरकून पुढे चालायला सुरुवात केली. थोडंसं चढून वर आल्यानंतर आम्ही रोडला लागलो. आता हा प्रवास गगनाने येथपर्यंत आपण पाहिलेलाच आहे, त्याच्यामुळे इथे काही जास्त सांगण्यासारखं नाही. दुपारी 10-10:30 वाजता मी गगनानी येथे येऊन पोहोचलो. थोडासा आराम केला, परंतु येथे कुठेच प्रसादाची सोय होताना दिसत नव्हती. म्हणून शेवटी 12 वाजता परत बॅग उचलली आणि पुढचा रस्ता चालायला सुरुवात केली. आज होते दसरा, गंगा दसरा. त्यामुळे त्या आश्रमामध्ये त्याची तयारी चालू असल्यामुळे भोजन प्रसादाची सोय झाली नाही आणि पुढे चालायला सुरुवात झालो. पुढे सुंदर अशा रस्त्यानं आता ही वाटचाल सुरू होणार होती. काही वेळा हा रस्ता जंगलातून जाणार होता. त्याच जंगलाचा आनंद घेत एक पाऊल आता पुढे टाकत होतो. थोडा वेळ कधी रस्ता चुकून पुढे जाई तर तोच रस्ता परत कोणाला तरी विचारून परत आताचा प्रवास हा या पाऊलवाटेनं होणार होता. थोडासा रोमांचकही होणार होता, कारण या जंगलाबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि उंच असा डोंगर होता. बाजूला विस्तीर्ण झाडी होती आणि अधूनमधून विजाही कडकडत होत्या. हा सांगणाऱ्याने सांगितलं की 19 किलोमीटरचा आहे. वाटेमध्ये पाण्याचीही सोय होती. अशा छोट्याशा झऱ्यांमधून नळाला पाणी येत होते. त्या पाण्याचा आस्वाद घेत पुढे चालत होतो. तसं चालणं आता खूप असं रोमांचक वळणावर येऊन पोहोचलं होतं, कारण एका बाजूला विस्तीर्ण झाडी, दुपारचे 3 वाजताच असं वाटत होतं की आता अंधार पडलाय, म्हणजे सूर्यप्रकाश आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. काही काही ठिकाणी तर असं होतं की एकदम असं की अंधारच आहे आणि वरून पावसाचीही सुरुवात होत होती. अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या. त्याच्यामुळे राहायचं कुठं, काय करायचं हा मनात विचार होता, कारण अजून भरपूर असा डोंगर चढून जायचा होता. त्याच डोंगराचा थरारक अनुभव घेत पुढे चालत होतो. एका बाजूला थोडासा खळखळ वाहणारा झरा आणि दुसऱ्या बाजूला अशी ही पायवाट आणि उंच उंच असा हा हिमालय. एका ठिकाणी पाऊस चालू झाला. कोणी सोबतीला नव्हते आणि वाटेत हा युवक भेटला. हर हर महादेव करत आम्ही एकमेकांना भेटलो, कारण सर्वात उंच असा हा कडा होता. येथे कोणीच नव्हतं आणि शेवटी वर माथ्यावर चढून गेल्यानंतर हे हनुमानाचे मंदिर लागले. आता जायचं कुठं, कारण 6 वाजून गेले होते. काहीच पत्ता नव्हता आणि वाटेत एक झोपडे लागले त्याच हनुमान मंदिराच्या बाजूला. तेथेच माताजीला नमन केले आणि सांगितले, माताजी राहायची सोय होईल का? माताजीने संकोच न करताच राहायची सोय केली. माताजीचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. हर हर महादेव.